शेगाव तालुक्यातील माटरगाव येथे अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री 4 घरे फोडली. सोन्या चांदीच्या दागिन्यांसह लाखोंचा ऐवज लंपास. माटरगाव येथे 4 एप्रिलच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ करत एकाच दिवशी 4 घरांचे कडी कोंडे तोडून घरामध्ये प्रवेश करून व घरातील कपाटे फोडून कपाटमध्ये ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने व रोख रकमेसह एकूण 6,44,200 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या प्रकरणी जलम पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबत वृत्त असे की जलम पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या माटरगाव तालुका शेगाव येथील रहिवासी अमित अनंता आडशी, विठ्ठल शंकरराव गाडे, गजानन कांडे, विष्णू फुटवाईक यांच्या घरच्या दरवाजाचे कडी कोंडे तोडून व घरामधील असलेले कपाटे फोडून कपाटमध्ये ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने व रोख रकमेसह लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील रहिवासी अमित अनंत आडशी यांच्या घरामध्ये चोरट्यांनी प्रवेश करून कपाटामध्ये ठेवलेले एक नाकातील नथ, 4 सोन्याच्या बांगड्या, एक सोन्याचा नेकलेस, सोन्याचे मंगळसूत्र आणि गहूपोत, सोन्याची एकदाणी, सोन्याचा गळ्यातील गोप, सोन्याच्या अंगठ्या, सोन्याचे कानातले असा एकूण 174 ग्रॅम यासह एक चांदीचे ताट, चांदीचे शिक्के व नगदी रोकड असा एकूण 5,65,000 रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. तसेच विठ्ठल शंकर गाडे, गजानन लक्ष्मण कांडे, विष्णू फुटवाईक यांच्या घराची कडी कोंडे तोडून त्यांच्या घरामध्ये प्रवेश करून घरातील कपाटमध्ये असलेले सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 79,200 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या प्रकरणी फिर्यादी अमित आडशी व विठ्ठल गाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जलम पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध अपराध नंबर 4/2025 कलम 331, 305A BNS अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार अमोल सांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI सुनील देव हे करीत आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.